नमस्कार. प्रत्येकाला प्रत्येकाची आई प्रिय असते. प्रत्येक आई स्वतःच्या मुलासाठी अत्यंत कष्ट राबत असते. तशीच माझी पण आई आहे. माझी आई फारशी शिकलेली नाही. माझे वडील हयात असताना माझी घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली होती. वडिलांच्या शेवटच्या 4-5 वर्षाच्या काळात आजारपणाने इतर काय करणार परिस्थिती एकदम बिघडली. ती इतकी बिघडली की 22 मे 75ला माझे वडील वारले. घरात फक्त अर्ध पोतं धान्य आणि वडिलांचे कपडे आणि आमच्या अंगावरचे कपडे होते. वडिलांच्या आजारपणात बराचसा खर्च झालेला होता. म्हणजे असं देणं बी लोकांचं बरंच होतं. अशा परिस्थितीत आम्ही 5 भावंडं. त्यात सर्वात मोठे भाऊ आबा म्हणजे आबा ते FYBला होते. माझी बहीण 10वीला होती. मी 7वीला होतो. दुसरी बहीण 5वीला होती आणि धाकटा भाऊ 3रीला होता. म्हणजे इतकं छोटं लहान वयात वडील गेले. वडील मरेपर्यंत म्हणजे वडील जाईपर्यंत 22 मे 75पर्यंत आई प्रासंगिक कामानिमित्त शेताकडे गेली असेल. तोपर्यंत शेतीचा नाहीचा काही संबंध नव्हता. आम्ही सगळे शाळेत हुशार असल्यामुळं किंवा आई एक जिद्दी असल्यामुळं तिनं आम्हाला शिकवून एक कुटुंब उभा करायचं निश्चित केलं. कारण थोडंसं सांगताना वाईट वाटतं पण जे जवळचे होते आमची परिस्थिती फिरली, घर फिरले किंवा असे फिरतात त्याप्रमाणे बरेचसे जवळचे लोक माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर फिरले आणि नातेवाईक आहेत सांगायसारखे सुद्धा त्यांना कमीपण वाटायला लागला. अशा परिस्थितीत आईला अनेक नातेवाईकांनी सांगितले की तुम्ही शेती वाटणीनं द्या आणि शेती करून घ्या. शेती चांगली होती माझ्या वडिलांची. पण वडील मरेपर्यंत शेतावर न गेलेली माझी आई त्यांनी हा विचार केला की वाटणीनं जर शेती दिली, माझं पोरगं एखाद्या शाळेत आलं, मुलगी एखाद्या शाळेत आली, एखाद्या हरभऱ्याचा डाळा घेतला किंवा एखादा ऊस मोडला तर त्या वाटेकरीला वाटणार की यातला अर्धा माझा ऊस खाल्ला किंवा हरभरा हा डालंटच माझ्या मुलांच्यावर नको, मी शेती करणार. अशा पद्धतीनं शेतीची सूत्रे आणि कुटुंब सगळी सूत्र आईने हातात घेतली. मग त्यावेळेला भुईपटानं पाणी यायचं धरणाचं आमच्याकडे. कधी रात्री असायची, कधी पाटेचे धरणाचे नंबर यायचा आमचा. तर बऱ्याचशा वेळेला 6 ते रात्री 12 आणि 12 ते 6 या वेळेत शेतावर कधीच न गेलेली आई आबा कंदील धरायचे, FYBला होते आणि आई शेती पाणी पाडायची. कधी आई कंदील धरायची शेती. पण ते फार जिद्दीनं पोरांना कुठंही त्यांच्या डिग्निटीमध्ये किंवा त्यांच्या याच्यामध्ये कुठं फरक व्हायला नको म्हणून आईने सगळं स्वतः शेती केली. आम्हाला शिकवलं. भावंडाचे बहिणींची लग्न केली. म्हणजे माझ्याकडे पैसा नाही हे वाक्य माझ्या आईनं मला कधी आयुष्यात ऐकून. काय वाटेल ते करायची तयारी, कष्ट करायची तयारी असायची. काही नातेवाईकांनी मग माझ्या मामानी काही चुलत्यांनी मदत केली थोडी. पण जिद्दीनं आईनं आम्हाला उभा करा. जिद्द काय असते, कष्ट काय असते किंवा आत्मस्मरणानं कसं राहायचं हे आईकडं अगदी लहान वयापासून आम्हाला शिकायला मिळालं. म्हणजे ज्या घरामध्ये वडील वारल्यानंतर फक्त अर्ध पोतं धान्य होतं आणि वडिलांची मयत झालेल्या वडिलांचे कपडे होते, त्या आईनं आम्हाला इथंपर्यंत पोचवलं. आबा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. 10 वर्ष सर्वात जास्त काळ गृहमंत्री, पुन्हा 5 वर्ष ग्रामविकास मंत्री. मी DYSP पर्यंत गेलो. माझी थोरली बहीण MA BEd झाली, धाकटी बहीण BA BEd झाली, धाकटा भाऊ SSC झाला. म्हणजे मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवली. तुम्ही शिका म्हणायचे. शिक्षणावरती काय कपडं. माझ्या बहिणी MA BEd झाली किंवा BA BEd झाली पण त्यांनी नोकऱ्या नाहीत केल्या. तुम्ही मुलांच्याकडे त्यांची मुलं आता फार चांगल्या शिकणार. शेतीतली सगळी कामं आत्तासुद्धा 92 वर्षसुद्धा आई बऱ्यापैकी करते सुद्धा. अतिशय स्वयंभू आहे. सकाळचा चहा तिचा आवडतो रोज. तिला कुठल्याही सुनेनं किंवा अन्य कोणीही केलेलं करून दिलेलं आवडतं. स्वतःच करते. स्वतःचा चहा स्वतः. आणि आबा उपमुख्यमंत्री असताना बऱ्याच वेळेला बरेचसे गेस्ट घरी असायचे. पण आमच्या उमऱ्याच्या आत खाजगी किंवा सरकारी नोकर कधी नाही ठेवला. येणाऱ्यांचा स्वयंपाक असेल, चहा पाणी असेल, त्यांची भांडी धुण्याची, घरातल्याच वहिनी असतील, धाकट्या वहिनी असतील, माझी मिसेस असतील, याच बायका करायच्या आणि स्वतः आई हजर असायची. म्हणजे स्वतः कुठलंही शिक्षण नसलेली आई तिनं आम्हाला इतकं शिकवलं. पण व्यवहार ज्ञानी आणि व्यवहारामध्ये ती PhD वाल्यापेक्षा पण जास्त विद्वान किंवा हुशार आहे. आत्तासुद्धा शेतामध्ये जेवढे कामगार असतील किंवा पिकाचं काय असेल सगळं आई पाहते आणि सगळा हिशोब स्वतः डोक्यात ठेवते. लिहिता येत नाही, वाचता येत नाही. पण तिला व्यवहारात चुकवणं आणि फसवणं फार अवघड.
प्रत्येक मुलाला जे मला माझ्या वडिलांची कधीच आठवण नाही दिली. आपण कधीच किंवा आमच्या पाची भावंडांना आमच्या वडिलांची जाणीव उणीव कधीच नाही आवश्यक दिली. सगळे हट्ट पुरवले, पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र ते. पण त्याचबरोबर तिने कामही शिकवली, घरचं व्यवहार शिकवला, नाती शिकवली. म्हणजे आमच्या घरात ज्यावेळी आम्हाला चहाला पैसे नाही, चहा नसायचा, त्यावेळी घरात जर कोण पाहुणा आला तर काहीही करून कोणा शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घरावर घुसणं आणून काहीतरी करून अर्धा चहा दिल्याशिवाय माणूस कधी नाही सोडला घरात. काही कोणाचे वडिलांच्या काळात वडिलांनी बऱ्याच लोकांना पैसे दिलेले होते आणि आम्ही पण बरंचसं आजारपणात वडिलांचं कर्ज झालं होतं. आईने एका शब्दात सांगितलं होतं, वडील गेले त्याच्यावर येणं सगळं आपलं गेलं, तर देणं मात्र आम्ही सगळ्यांचं दिलं. नया पैसा कोणालाही चुकवला नाही. म्हणजे हे सगळं ऐकंड म्हणजे आबा फार जवळून शिकले, तेवढे जवळून आम्हालाही शिकता आलं. आईची जिद्दच मोठी होती, मुलांना वडिलांच्या पाठीमागे काही काही बोर द्यायचं नाही, तेवढेच ताकदीनं मुलं उभं करायची, संसार उभं करायची. आणि कधीच शेतावर न गेलेली, कधीच शाळेत न गेलेली आई अगदी जिद्दीनं उभं राहिली. आबा ज्या दिवशी उपमुख्यमंत्री झाले तेव्हा आई शेतात होती. त्यांना गावात फटाके वाजवल्यावर कळलं की ते आबा उपमुख्यमंत्री झाले. मी बऱ्याचशा वेळेला PSIच्या परीक्षेला MPSCतनं चांगले मेरिटनं पास झालो, RFOला पास झालो, सेंट्रल एक्सपोर्टला पास झालो. मी ज्या ज्या वेळेला परीक्षेला जायचो त्यावेळी सांगितलं की ती परीक्षा कशाच्याही लक्षात यायच नाही, पण काय लागते सांग म्हणायचे आणि ते तेवढं द्यायचे. म्हणजे मला कधी पुस्तक नाही दिलं आहे ना असं आठवत नाही, कधी पुस्तकाला परीक्षेला पैसे द्यायचं असं आठवत नाही. ते पोरं आपली योग्य मार्गावर आहेत. म्हणजे हा जो आत्मविश्वास होता तिला की याच्याकडे 10 रुपये दिले, 5 रुपये दिले तर हा वायपट खर्च करणार नाही, हा पैसा शिक्षणावरच जाणार आहे, 100% ह्याची खात्री यायला होती. त्यामुळे तिनं आम्हाला कधीच काही कमी नाही केलं. आबा ज्यावेळेला मंत्री झाले नेहमीप्रमाणे आबांची एक सवय असायची की आबांना घरी आलेल्या पहिलं आईचं दर्शन लागायचं. अगदी कॉलेज असल्यापासून ती आबांची सवय होती. आणि ज्यावेळी आबा किंवा आम्ही कुटुंब आत्तासुद्धा आम्ही घरातनं बाहेर पडताना आईला नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडतच नाही. आजसुद्धा उद्या जर मी गावी गेलो तर गेले आईचं दर्शन आणि येताना आईचं दर्शन, हे म्हणजे त्याशिवाय ते आमचं हेच होत नाही, म्हणजे समाधानच नाही होत. तर आबांना आईने एवढं सांगितलं होतं की तुम्ही लोकांनी तुम्हाला निवडून दिले. आबांच्या इलेक्शनला, आमदारकीच्या इलेक्शनला लोकांनी पैसे गोळा करून खर्च करून निवडून दिलं होतं, तर ते पुन्हा लोकांनी त्याच पद्धतीने निवडून दिलं पाहिजे. गोरगरिबांची कामं करा आणि कोणाला शाप घेऊ नका, हे काय आमचं तिचं असायचं. आता मी पोलीस खात्यात गेलो, मी 86ला पोलीस खात्यात माझं निवड झाली, 87च्या ट्रेनिंगला गेलो. तर योगायोगानं जे स्टार मला मिळाले खांद्यावर लावायला, तर मी हंशी म्हणून आहेत माझे मित्र, त्यांच्या आई आणि माझ्या आईच्या हस्ते खांद्यावर पहिल्या दिवशी मी स्टार 88ला 15 जून 88ला लावून घेतली. आणि त्यावेळी आईने सांगितलं होतं की तू पोलीस झाला आहेस, पण कुणाला विनाकारण गोरगरिबाला त्रास देऊ नकोस. आणि मग मी ज्यावेळी गावी यायचं, मग गावाकडं धान्य असेल, कधीतरी ही कपड्याला सगळ्याला पैसे देऊन पैसे द्यायचे. ते पैसे जर घेतले नाहीत तर आईला असं वाटायचं की आई म्हणायची लगेच तुला कुठे मिळतात काय, पगार कसं बघते तुझ्या. आईकडं घेतलं पैसे 300-400 प्रत्येक ट्रिपला. आत्ता 15 दिवसापूर्वी मी गेलो होतो, माझा 2 फेब्रुवारीला वाढदिवस होता. हे आम्ही वाटच बघतोय बघा, सगळे पैसे हे आईनं 500 रुपये दिले. मी लहानपणी बाजारला धान्य विकायला द्यायचो, तरी अर्धा किलो असायचं. 1 महिन्यापूर्वी मी गावी गेलो होतो अंजनीला, आणि शनिवार होता सावळचा बाजार. तर मी बाहेर मळ्याकडून फिरून आलो 12-12:30 दरम्यान. आई म्हणली जेवलंस का, तर जेवलो. म्हणजे सावळच्या बाजारला जा. मी रिटायर्ड DYSP LLB झालो आहे, पण असं काय त्याला मला काय वाटलं असं कधी वाटलं. माझं पोरगा ऐकल हा जो तुझा विश्वास होता ना. म्हणजे काय काम आहे सावळसला, तर म्हणजे आपल्याकडे 4 किलो एरडे आहेत आणि 2 किलो करंजी आहेत, ते विकून ये म्हटले कडे. मग म्हटलं मी गाडी घेऊन जाणार, मग गाडीचं तेलाचं पैसे जास्त होते, नाही म्हटले विकून बाजार घेऊन ये. तर मी ते 427 रुपयाला विकलं एरंडी आणि करंजी आणि आणखीन काहीतरी असं होतं. त्यातले मग नेहमीप्रमाणे त्यावेळेला मी 2 रुपये घ्यायचो, त्यावेळी तिथं मला तर हे 50 रुपये दिले. हे 50, आणि मी आईनं दिलेला प्रत्येक पैसा हा त्याच्यावर नाव टाकतो. हे 50 रुपये मला 1 महिन्यापूर्वी बाजारात एरंड्या आणि करंजी
कर्जाची बिया विकल्याबद्दल विकूनचे 400 त्यातले 50 रुपये तुला तर खर्चाला पण दिलेले. आणि प्रत्येक वाढदिवसाला 100 रुपये ठरलेले असतात आईचे. त्या पहिल्या वाढदिवसापासून सगळ्या नोटा आईनं दिलेल्या माझ्याकडे. त्याच्यावर मी अशी सुरुवातीला 10 रुपये द्यायची, आता ते हे द्यायची, याच्यावर अशी तारीख टाकतो कुठल्या तारखेला दिल्या, सगळ्या नोटा आहेत. ते आम्ही कितीही मोठे झालो, म्हणजे मी उपाधीक्षित पोलीस DYSP झालो, आबा उपमुख्यमंत्री झाले, आईला आम्ही कधी मोठं वाटलो नाही. आणि तेवढ्याच प्रेमानं लहान बाळासारखंच आम्हाला आजही सांभाळ. कधी गेलो तर चहा स्वतः करून देणार, खांदे हिशोब असला तर कुठलं चुकवून देत नाही अजिबात. ते माझ्याकडनं एरड्याचा, तुरीचा, सगळ्या त्या कर्जीचा सगळा हिशोब बरोबर घेतला. हे कसं दिलंस, ते कसं किलो दिलंस, ह्याला अजून 1 रुपया जास्त, याला 5, हे सगळं विचारून मग 50 रुपये दिले मला. 30 सप्टेंबर 21ला मी DYSP म्हणून रिटायर झालो. याच घरात तिथं आपण बसलोय. आईला कोणाकडून तर कळालं रिटायरमेंट. आता रिटायरमेंट म्हणजे काही माहीत नाही, पण आज त्याचा नोकरीतला शेवटचा दिवस आहे आईला माहीत होतं. आई आली इथं आणि मी आईला इथं वाकून नमस्कार केला. ते फोटो पण तुम्ही दाखवतो मग असतील कुठेतरी. नमस्कार करणं आईला मी जातो म्हणून सांगितलं. आज माझा शेवटचा दिवस आहे, आज संध्याकाळी माझी वर्दी उतरणार म्हणून मी खाली आलो तर इथंच आई गाडीजवळ आली ती मागे, माझ्या अगोदर पोचली लोक. मग मी माझ्या आयुष्यातला शेवटचा सल्यूट आईला केला. आणि ज्या आईनं हाडाची काढून रक्ताचं पाणी करून मला शिकवलं, त्यासाठी मानवंदना होती, खरंच सन्मान होता तो. दिवसभर ड्युटी केली मी. साधारण 11 वाजून 28 मिनिटापर्यंत माझ्या ऑफिसमध्ये होतो. सगळं काम त्या दिवशीचं सगळं संपवलं. त्या दिवशी सत्कार वगैरे आई इथं जागीच होती यायची शेवटच्या. तर 15 जून 88ला स्टार खांद्यावर आईनंच लावली होती माझ्या आईनं, आमची सरांच्या आईनं.